रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळालं पाहिजे अशी भावना मागील अनेक दशकापासून सातत्यानं व्यक्त होताना दिसून आली होती. 2019 ते 2024 या आमदारकीच्या कालावधीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा केल्याचंही दिसून आलं होतं. यातूनच मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगोला तालुक्यासाठी उजनीतून 2 TMC पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे देण्यासाठी जवळपास 900 कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती. सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील 300 कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक आबा साळुंके पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर तु धुमाळ, भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी यावेळी हे उपस्थित होते. तर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी या निमित्तानं चिकमहूद येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲडव्होकेट दीपक पवार, शिवसेना शिंदे गटाचे सांगोला तालुका प्रमुख दादासाहेबजी लवटे यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर या शेतकरी मेळाव्यास सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले. या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास सांगोल्याच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक असा हा दिवस. गेली सातत्यानं हा दुष्काळी सांगोला तालुका 25 वर्ष ज्या पाण्याची आपण वाट बघतोय ती सांगोला उपसा सिंचन योजना या 25 वर्षामध्ये दोन्ही मंत्री महोदयांना मी या निमित्तानं सांगू इच्छितो, जय भाऊ, या उपसा सिंचन योजनेची भूमिपूजन विखे पाटील साहेब आतापर्यंत 4 वेळा झाली. सगळ्याच मंडळी, व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव, मी काही फार वेळ घेणार नाही, परंतु या निमित्तानं आपल्या सांगोला तालुक्याच्या अनेक वर्षाच्या पाण्याच्या योजना गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं मार्गी लागल्या. हे आता कुठल्या ज्योतिषानं येऊन या ठिकाणी सांगायची आवश्यकता असं मला वाटत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये, 5 वर्षापेक्षा 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा आणि आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे शहाजी बापूंच्या प्रयत्नाला या ठिकाणी निंबाळकर दादा आणि जयभाऊ गोरे आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या विकासाच्या योजना कार्यान्वित करण्याची भूमिका घेतली आणि त्याला खऱ्या अर्थानं सातत्यानं यश मिळालं. मी फार वेळ घेणार नाही, मंत्री महोदयाला जायचंय, बापू आहेत, निंबाळकर साहेब आहेत, अजून सगळ्यांचीच भाषणं आहेत, परंतु खऱ्या अर्थानं आज या ठिकाणच्या या उपेक्षित जो आपला भाग आहे त्या 10 गावं आणि पहिली 2 अशी 12 गावांचा समावेश या योजनेमध्ये आहे. अशा या योजनेच्या बाबतीमध्ये विखे पाटील साहेबांना मी एक विनंती करीन तालुक्याच्या वतीनं, विखे पाटील साहेब, आमचं राहिलेलं काही किरकोळ अडकोळ आहे
तेवढं आज तुमच्या भाषणामध्ये जाताना सांगा, सगळ्याच्या सगळं मी करून देतो. म्हणजे राहिलेलं आमच्या तालुक्याची सगळी कामं मार्गी लागतील ही सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. मी फार वेळ घेणार नाही. जयाभाऊ, तुम्हाला विनंती करतोय की राहिलेली आमची सगळी कामं, तुम्ही समदुःखी आहोत, तुम्ही दुष्काळाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहात आणि विशेषतः तुमचं सांगोल्यावर आपल्या माढा मतदारसंघावर प्रेम आहे. सुदैवानं तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, त्यामुळे तुमच्याही शब्दाला वेटेज आहे. मी या निमित्तानं सांगेन की राहिलेली सगळी कामं आपल्या दोघांच्या माध्यमातून आमचे माजी आमदार शहाजी बापू असतील, रणजित दादा असतील, त्या सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण करावी अशा प्रकारची या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.